मग या ठिकाणी या महापुरुष देवाचा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. म्हणूनच या महापुरुष देवावरती एक गजर म्हणण्याचा प्रयत्न करतोय. आवडला तर नक्कीच टाळ्यांचा प्रतिसाद या छोट्याशा कलाकारांसाठी होत जाऊ द्या. महापुरुषाच्या बारावरती महापुरुषाच्या बारावरती अवतरला ईश्वर अवतरला ईश्वर. महापुरुषाच्या बारावरती अवतरला ईश्वर अवतरला ईश्वर. पावे भक्तांना सत्वर देव माझा हा ईश्वर. पावे भक्तांना सत्वर देव माझा हा ईश्वर. पावे भक्तांना सत्वर देव माझा हा ईश्वर. महापुरुष देव या ठिकाणी प्रगट झालाय. म्हणूनच हा संपूर्ण सांगवे गाव नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशी या महापुरुष देवाच्या छत्रछायेखाली या ठिकाणी पुण्या गोविंदाने नांद आहे. पुढे म्हणते बघा. सांगवे गावच्या पवित्र स्थळी देवा तू प्रगट झाला. भक्त जनांनी तुझ्या चरणावर मस्तक हो ठेविला. महापुरुष देवाचा हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. आणि गोसाळवाडीचं महापुरुष उत्तेजक सत्कारी मंडळ छोटस मंडळ असून देखील भल्या मोठ्या गावांना लागेल असे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. नामवंत भक्तिवानची भजन दिंडी भजन कीर्तन यांसारखे असंख्य कार्यक्रम या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतात. म्हणून म्हणते बघा
जन भाविक येती तुझ्या दर्शनासाठी महापुरुष भक्तांच्या तुझेच नाम होती मनोकामना पूर्वीची देवा तुझीच किमया मोठी चांगले गावच्या भक्तजनांची चांगले गावच्या भक्तजनांची श्रद्धा आहे तुझ्यावर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झाली चांगले गावची भूमी काय म्हणतोय जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झाली सांगवे गावची भूमी या महापुरुष देवाच्या आणि बिरवा रामेश्वराच्या कृपेमुळे हे सांगवे गाव आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये गाजतंय राजकारण असू द्या भजन असू द्या किंवा असंच नाही का क्रीडा क्षेत्रामध्ये देखील या सांगवे गावचं नाव आज या संपूर्ण जिल्ह्यामध्ये गाजत आहे म्हणून म्हणतो